नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। ऐतिहासिक शहर अहमदनगरमध्ये हजरत सय्यद सादात कादरी रहमतुल्ला अलैही यांचा उर्स समाज एकतेचे प्रतीक ठरला। अहमदनगर हजरत सय्यद सादात कादरी रहमतुल्ला अलैही यांचा सालाना उर्स व संदल शरीफ सोहळा या वर्षीही मोठ्या श्रद्धा, शांतता आणि सर्व धर्म समभावाच्या वातावरणात पार पडला। या उर्समुळे समाजात भाईचारा, मानवता आणि एकतेचा संदेश पसरला। जुनी कलेक्टर ऑफिस जवळ 22 नंबर मस्जिद जवळील व्यापारी मोहल्ला अहमदनगर येथे आयोजित या कार्यक्रमात विविध धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। श्रद्धा व सेवाभावातून सर्वांनी एकत्र येत दरगाहवर चादर व संदल अर्पण करून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले। शनिवार 31 जानेवारी रोजी ईशा नमाजानंतर संदल शरीफ मजार शरीफवर पेश करण्यात आला। त्यानंतर रविवारी नमाजे जोहर नंतर उर्स मुबारक, लंगरे आम व नियाज शरीफ महाप्रसाद भंडारा सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले। सर्व समाज बांधवांनी लंगरे आम व महाप्रसाद भंडाऱ्याचा मनोभावे आस्वाद घेतला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शहजादाए गौसे आजम सय्यद मुर्तुजा अशफाक मिया कादरी पैठण शरीफ उपस्थित होते। त्यांनी आपल्या संदेशातून धर्म, जात व पंथापलीकडे जाऊन मानवतेची सेवा करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे आयोजन दरगाह कमिटी, व्यापारी मोहल्ला अहमदनगर यांच्या वतीने करण्यात आले। यावेळी मुतवल्ली सादिक उस्मान कुरेशी, शहबाज उर्फ बाबू कुरेशी, साकिब हाजी आरिफ कुरेशी, अब्दुल वाजिद कुरेशी, शाहनवाज कुरेशी, कैफ कुरेशी, अमीन कुरेशी, अरबाज कुरेशी, मीरान खान, अरफाट शेख उर्फ बिल्डर, अरफाट शेख उर्फ बग्गा, सालिम कुरेशी, फैजान कुरेशी, साहिल चौधरी, मुस्तकीम तंबोली, उमेर कुरेशी तसेच अहमदनगर शहरातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा उर्स सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता तो सामाजिक ऐक्य, शांतता आणि सर्व धर्म समभावाचा आदर्श ठरला। यावेळी शहबाज उर्फ बाबू कुरेशी म्हणाले की हजरत सय्यद सादात कादरी रहमतुल्ला अलैही यांचा उर्स हा केवळ धार्मिक सोहळा नसून समाजात प्रेम, एकता आणि सर्व धर्म समभावाचा संदेश देणारा उत्सव आहे। अशा कार्यक्रमातून माणुसकी, सेवा आणि भाईचाऱ्याची भावना अधिक दृढ होते। तसेच शाहनवाज कुरेशी म्हणाले की उर्सच्या माध्यमातून सर्व समाज एकत्र येतो। धर्म, जात, पंथ या पलीकडे जाऊन मानवतेचा संदेश पसरवणारा हा सोहळा शहरात शांतता आणि सलोखा निर्माण करणारा आहे। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल दरगाह कमिटी, व्यापारी मोहल्ला यांनी सर्व उपस्थित सहकार्य करणारे पदाधिकारी, भाविक व समाज बांधवांचे मनपूर्वक आभार मानले। अस्सलाम वालेकुम। हज़रत सैयद सादात के उर्स के मौके पर आज लंगर आम का एहतमाम किया गया था, जिसमें तमाम भाविक, हिंदू मुसलमान सभी धर्म के लोग यहाँ पर भंडारे का और न्यास का लाभ लिए उन्होंने, और जो भी यहाँ पर तशरीफ़ लाए उनका हम दरगाह कमेटी की जानिब से तहे दिल से इस्तकबाल करते हैं। इस लंगर को तकरीबन संदल और उर्स को तकरीबन 400 से 500 साल हो चुके हैं। तब से ये सिलसिला आज तक जारी है और सारी है। तो इस सिलसिले को कायम बरकरार रखने के लिए जो लोगों ने हिस्से लिए हैं उनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं और तहे दिल से इस्तकबाल करते हैं दरगाह कमेटी की जानिब से। अस्सलाम वालेकुम। नमस्कार, आदाब। माझे नाव साकिब आरिफ कुरेशी, दरगाह कमिटी मेंबर। हजरत सय्यद सादात दरगाहच्या उर्साबद्दल माहिती पुरवण्यात येत आहे की हा हिंदू मुस्लिम धर्मियांचा एक सामाजिक एकतेचं प्रतीक आहे। इकडे सर्व भाविक व लोक आपली प्रार्थना व न्याज वाटपासाठी येतात व वाटप करतात, खातात, सगळे आपले घेऊन पण जातात। हा कमीत कमी 60 से 70 वर्षापासून हा चाललेला ही परंपरा आहे। मुसलमान, हिंदू असो हे सगळे भाविकडे येतात, प्रार्थना करतात, आपल्या आपल्या दुआ मागून सय्यद सादात दरगाहकडे आपली प्रार्थनेचा अर्ज ठेवतात। इकडे येणाऱ्या सर्व भाविकांचे व लोकांचे दरगाह कमिटीच्या वतीने स्वागत करत आहोत व आभार मानत आहोत। धन्यवाद।